दरम्यान पुण्यामधल्या काका पुतण्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ते एकत्र आलेलेच आहेत ना. आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार. आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र यायला. आमच्याकडे काहीच नाहीये की एकत्र आलो या कारणासाठी. आम्ही एका बंद खोलीआड बसलो, जयंतराव बसले, अजितदादा बसले, पवार साहेब आले, असं आमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे. तो खूप जोरात मोठे पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. आता ते दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटी गाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. अजित पवार आणि शरद पवार कधी एकत्र येतील? आता सध्या वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटला 15 ते 20 मिनिटांपासून ते एकत्र येतील. ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येण्याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. कुटुंब म्हणून नाही, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं. ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत, म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. एकेकाळी रोहित पवार जो अजितदादावर टीका करायचा, आज रोज जाऊन त्यांच्या पाया पडतो, हे एक संकेतच मानावं लागतात. परंतु हे जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. अजितदादा आणि शरद पवार किंवा जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगवेगळ्या पक्षाचे लोक, त्या वेगवेगळ्या संस्था आहेत. मग काही साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये, तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत, कधी कधी सुप्रिया सुळेसुद्धा आहेत, अनेक ठिकाणी अशा ठिकाणी. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा चर्चेसाठी ते एकत्र येतात.